तुमचं कर्म जरी तुमच्या ठिकाणी बांधलेलं असेल तर त्या कर्माचंही बंधन ईश्वराच्या देण्याला येत नाही, कारण ईश्वर त्या कर्माच्याही पलीकडे आहे. जे कर्मा देवता आहेत, ज्या भोगविणाऱ्या देवता आहेत, त्यांनाही ईश्वर थोपू शकतात. आणि म्हणून लगे येथच्या होईजे, म्हणजेच पलीकडे जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला सर्व काही ईश्वर चुकवू शकतात, थांबवू शकतात, रोखू शकतात. हे देहच ईश्वराला अर्पण केलं. जेव्हा ईश्वराला अर्पित करतो की देवा आज मी तुला शरण आलेला आहे, चित्त वित्त काय आहे तू मैत्रिणाला अर्पण केलेली आहे, आणि ज्यावेळेला हा देह देवतेच्या अधीन असतो मग तो ईश्वराच्या अधीन ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्याच्यावर ईश्वराची सत्ता आहे. आता जो ईश्वराच्या सत्तेमध्ये आहे त्याला भोग कोणी भोगू शकते का? नाही भोगत. एखाद्या शेवटच्या प्रक्रियेतले जरी दुःख असेल, पण स्वामी त्या भक्ताविषयी अनुसरल्याविषयी म्हणतात की प्राणापदीचे दुःख नाही, प्रतदेहासारखं दुःख मी त्याला होऊ देत नाही. ही ईश्वराने दिलेली एक शाश्वती आहे. या ईश्वर सुखाची किंवा परमेश्वराने दिलेल्या आनंदाची आपल्याला एक शाश्वती आहे, आणि ती निश्चितच शाश्वती अनेक जन्माच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म देतात परमेश्वर. पुन्हा अपूर्ण योग असेल तर पुन्हा मनुष्य जन्म देतात. एका पाठी एक मनुष्य जन्म देत असतात. परमेश्वर जीवाचे दुःख चुकवितात. ईश्वर हे दुःखरूप दोषापासून दुःखापासून ईश्वराला सोडून आपलं केवळ दातृत्व करतात. अर्थात ज्यामध्ये मिश्रता नाही. सांसारिक जीवनामध्ये आपण सुख आणि दुःखाचा अनुभव घेतो, दोन्ही मिश्रता असते त्याला सुख म्हणतो. पण स्वामींनी सांगितलं की जे निरतिशय सुख त्याला आनंद अशी नामना दिलेली आहे, की त्यामध्ये मिश्रताच नाही, केवळ सुख आहे, कुठल्याही प्रकारची दुःखाची मिश्रता नाही, आणि ते दातृत्व त्या ईश्वराचं आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांचं दातृत्व हे नित्य. हे एक छोटीशी लीळा सांगतो की स्वामी श्री चक्रधर